एक कडवू म्हणतो माझ्या फार आवडतं गाणं. हा हा. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी दुज्यांची, धोंड कंडलीची कमाल दंडलीची, चीड बेकीची गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची. आता वळू नका कुणी पळू नका, रणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. हे जे तुम्ही आता म्हणत होता अंगावरती शहारे येत होते, कारण हा महाराष्ट्राला मुंबई महाराष्ट्राकडे राहिली ही गोष्ट सामूहिक लढा आहे. नाही, मुंबई मिळाली पण बेळगाव कारवार डांगुंबरगाव ही महत्वाची खेडीपाडी ती विभक्त झाली ना. म्हणून अण्णाभाऊ काय म्हणतायत की बिनी मारायची अजून राहिली. हा हा. तुमच्या लक्षात आलंय का? बरोबर. ही जी गाव आहे ती मुंबई जरी महाराष्ट्राला मिळाली तरी ही जी गाव आहे ती बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी अजून दुज्यांची आहे. धोंड खंडलीची कमाल दंडलीची, चीड बेकीची गरज एकीची. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की या महाराष्ट्राला माझी या शाहिराची विनंती आहे की आपण हा लढा असाच पुढे ठेवूया. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की बिनी मारायची अजून राहिली. कारण कसं आहे, लोकांना पटवून दिल्याशिवाय पटत नाही, त्याशिवाय ते पेटत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंनी मुंबईचं वर्णन कसं केलंय बघा. या मुंबईत गर्दी बेकारांची, अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीच्या दाढीची हडसनच्या गाडीची, जॉर्जॉनच्या नायलनच्या तल्लम साडीची, बुटाच्या थडीची पुस्तकांच्या जोडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदासीत भलती चोरांची, आयतखाऊंची शिरजोरांची, हरामखोरांची न भांडवलदारांची. पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची. आणि पाण्यानं भरलं की माझं वाहन मला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव निपाणी कारवार गोव्यासह एक भाषिक राज्याची, चकाकली संगीन अन्यायाची. फौज उठली कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, हे उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. आता हे जे तुम्ही ज्या पद्धतीनं याचं सादरीकरण केलं हे खरं तर अतिशय कौतुकास्पद आहे. अंगावरती शहारे येत होते मला मी जेव्हा ते म्हणत होता ना, अंगावरती शहारे. कारण आज आपण हा मोकळा श्वास घेतो ना या सगळ्या विद्वान मंडळींमुळे. मित्र नमस्कार. आता सध्या आपण सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी आहोत. साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठेंचं तर हेच मूळ गाव मित्रांनो. त्यांचं मूळ गावी आपण पाहणार आहोत आणि सगळी माहिती देण्यासोबत आपल्यासाठी ज्यांनी वेळ दिला ते सुरेश साठे सर आपल्यासोबत. सर नमस्कार. आपण घर बघू आणि ते आपल्याला परिचय देते. हे बघा, हे त्यांचं घर पाहताय मित्रांनो. हे बाहेरून पाहू आपण थोडंसं. या पुढे जा तुम्ही कॅमेरामॅन, इकडून आम्हाला दाखवा. मला सुरुवातीला अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईला गेले तेव्हापासून जरा सांगा ना. अण्णाभाऊ म्हणजे सांगायचं एक किस्सा कसं माहितीये का, बाळाचं पाय पाळण्यात दिसते ती, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. बरोबर. म्हणजे अण्णाभाऊ ज्यावेळी वाटेगाव मध्ये होते बरोबर त्यावेळी त्यांचा आणि दारिद्र्याचा आणि इथल्या व्यवस्थेचा एक फार मोठा अपाट संघर्ष पाहायला मिळतो. ज्यावेळी अण्णाभाऊंचा या ठिकाणी या भूमीमध्ये जन्म झाला, अण्णाभाऊंचा जन्म झाला त्यावेळीच महानायक वीर फकीरांनी भेडसगावचा खजिना लुटला होता इंग्रजांचा. आणि पश्चिम महाराष्ट्रातला पहिला क्रांतिकारक की ज्यानं ब्रिटिशांना आव्हान देऊन सांगून लुटलं होतं, मी तुम्हाला लुटतो भेडसगाव. हलगी गुमक वाजवत जाऊन भेडसगावचा खजिना लुटला. आणि त्या खजिना आणून वाटेगाव मध्ये प्रत्येकाला समान वाटला. आणि त्यावेळी पटकीची म्हणजे प्लेगची साथ होती, माणसं धडाधड मरत होती.
ही गोष्ट साधारण किती सालची असेल? तरी ही 1918-20 सालातली ही गोष्ट. फकीरानं बेडसगावचा खजिना लुटला त्यावेळी प्लेग पटकीची साथ होती. त्याच्यानंतर भला मोठा दुष्काळ एवढा पडला होता त्या काळी की त्यात अक्षरशः माणसं अशी मरत होती की इकडे माणूस मेला की त्याला जाळायला लाकडं नसायची ती. एका वळीनं गुरी खाणायच्या आणि त्यात 20-25 माणसं टाकायची माती आड घालायची. एवढा प्रचंड दुष्काळ आणि त्यात उपासमारी. कारण जो दलित वर्ग आहे इथला तो शोषित पहिल्यापासून त्यांच्याकडे काय म्हणजे कुठलंही आर्थिक साधन नाही. जे गडगंज होते जे श्रीमंत होते ते कसं तर रेटत होते पण त्यांचंही हाल तसंच झालं होतं. पण या गरिबांनी मारणं हे त्यांचा एक भागच होता. बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा, ते 1.5 दिवस शाळेत गेले फक्त, पण 1.5 दिवस शाळेत जाऊनही व्यवस्थेच्या दृष्टीने म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने ते असाक्षर आहेत. पण त्यांचं लिखाण जर बघितलं तर ते किती साक्षर आहेत, किती सुशिक्षित आहेत आणि या व्यवस्थेची किती चांगली माहिती. ही पृथ्वी शेषनागाच्या फणावर नाही तर कष्टकऱ्यांच्या भातीवर किंवा त्यांच्या मेहनतीमुळे उभी आहे असं ते म्हणाले. ही जाणीव, ही वेदना, ही तळमळ जरा या सगळ्याबद्दल भरभरून सांगा ना मला. अण्णाभाऊंचं जे शिक्षण आहे का नाही, अण्णाभाऊ शाळेत गेले. मी ज्यावेळी बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या अण्णाभाऊ ऐकायचे. आमच्या आजोबांनी पंजोबांनी जे सांगितलं अण्णाभाऊ कसे होते तर ज्यावेळी अण्णाभाऊ हे फार हुशार होते. म्हणजे जन्म मगाशीच मी म्हटलं का नाही की बाळाचे पाय पाळणीत दिसतात. अण्णाभाऊ हुशार होते म्हणून भाऊरावांना काय वाटत होतं अण्णाभाऊंच्या वडिलांनी की माझ्या अण्णानं शिकावं आणि आपल्या कुळाचं नाव मोठं करावं, आपल्या समाजाचं नाव मोठं करावं ही त्यांची प्रचंड इच्छा होती. त्यांना 3 मुली होते, 2 मुलं होती. त्यातला शंकरपेक्षा इतरांपेक्षा अण्णाभाऊ हे उजवे होते सगळ्या गोष्टी. मग त्यावर भाऊरावांना असं वाटायचं की यांनी शिकलं पाहिजे. ज्यावेळी अण्णाभाऊ पहिल्या दिवशी शाळेत गेले त्यावेळी अण्णाभाऊची जी शिक्षकांनी जी विचारलेली प्रश्नांची उत्तर आहे ती प्रत्येक गोष्टीला अण्णाभाऊंचा हात वर असायचा. त्या काळची जी जाती व्यवस्था होती त्याला ते मान्य नव्हतं. कारण वर्गाच्या बाहेर बसून एखाद्या खालच्या जातीतल्या विद्यार्थ्यानं आतल्या सवर्ण विद्यार्थ्यांच्या अगोदर बोट वर करणं आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणं हे त्यांना तिथं खटकायचं. जात व्यवस्था मान्य करत नव्हती. त्यांना काय वाटायचं त्या मास्तरांना की हे शिकले नाही पाहिजेत कारण हे शिकले तर पुढे जातील, क्रांती करतील, म्हणून त्यांना ते आडाणी ठेवायचं होतं. मग अशात काय करायचं, उत्तर जरी बरोबर असलं अण्णाभाऊंचं तर ते शिक्षक बेदम त्यांना मारहाण करायचे म्हणून ही चुकीचं आहे. आणि मारताना बी कसे मारायचे, हातानं धरून बिरून नाही, जे हाताला घावल ते फेकून मारायचे. मग त्यामुळं काय झालं, अण्णाभाऊंचा मुळात स्वभावच अन्यायाला विरोध करणार होता. दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेत गेले, दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. आणि तसं झाल्यानंतर अण्णाभाऊ, हा किस्सा कोणाला माहित नाही सर, सांगा. अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर मास्तरांनी एक वर्गात आत प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर बाहेरनं अण्णाभाऊ साठेंनी बोट वर केलं. म्हणले मास्तर मी सांगू काय? मग मी सांगू का उत्तर म्हटल्यावरती अण्णाभाऊंनी ते उत्तर अगदी बरोबर दिलं. मास्तरांना राग आला की आत बसणारे हा वर्गाच्या बाहेर बसून जर उत्तर देतोय त्याला कुठं तर आत्ताच थांबवलं पाहिजे. म्हणून मास्तरांनी उत्तर बरोबर असताना अण्णाभाऊला म्हणजे मारहाण केली. आणि मारून काय केलं, ती छडी घेतली म्हणजे जे छडीनं मारलं होतं त्या अण्णाभाऊंना सांगितलं की ती उचल आणि पाठीमागच्या आडात नेऊन टाकून दिली. अण्णाभाऊंनी ती छडी उचलली, पाठीमागच्या आडात नेऊन टाकून दिली. दुपारची जेवणाची सुट्टी झाली. अण्णाभाऊंना ह्या गोष्टीचा प्रचंड राग आला. आमचा दोष काय नेमका, म्हणजे माझं उत्तर बरोबर असताना देखील मला मारहाण का? त्यावर अण्णाभाऊंचा ती चीड डोक्यात गेली. अण्णाभाऊ बाहेर आले, वर्गाच्या दगड घेतला आणि तो दगड त्या मास्तरांवर मारला. खरं तर तो एका वैयक्तिक मास्तरांना मारलेला दगड नव्हता, शिक्षण व्यवस्थेला आणि इथल्या या जातीवादी व्यवस्थेला तो अण्णाभाऊंनी दगड मारला होता. आणि तो दगड मारताना अण्णाभाऊंनी सांगितलं, मास्तर आज तुमच्यामुळं माझी शाळा सुटते, पण एक दिवस असा येईल की या शाळेच्या पुस्तकाच्या धड्यात माझाच धडा असेल, या शाळेच्या पुस्तकात माझाच धडा असेल आणि या वाटेगावच्या शाळेला जग माझ्या नावानं ओळखते. आणि आज सांगायला गेलं तर आज 2025 साली महाराष्ट्रातनं या जगातनं कुठलाही माणूस येऊ दे, गावातली कुठलीही शाळा दिसू दे, तर ते भले त्याला ते माहित नसू दे पण शाळेकडे बघताना म्हणणार ही अण्णाभाऊंची शाळा आहे. खरी गोष्ट. अंगावर शहारे आले. तुम्ही प्रसंग सांगत असताना मित्रांनो एक लक्षात घ्या,
काही विशिष्ट वर्गाला जाती व्यवस्थेत खूप भरडलं गेलं, हे मान्य करावं लागेल आपल्याला. पण त्या गोष्टीत बदल होतोय हळूहळू, हे पण आपण स्वीकारलं पाहिजे. आता मला सांगा, हे क्रांतिकारी विचाराचे होते, लढवय्या वृत्ती त्यांच्याजवळ होती, नेतृत्व करण्याचे त्यांच्याजवळ कौशल्य होतं, हे मुंबईकडे कसे गेले? मुंबईकडे जाण्याचा एक किस्सा लय भारी सांगा ना. म्हणजे अण्णा, म्हणजे हे पण बऱ्यापैकी कोणाला माहिती, म्हणजे मला जे आमच्या आजोबां पंजोबांकडनं जे बाळकडू मिळाले ते मी शेअर करतो. हा सांगा ना. की अण्णाभाऊ ज्यावेळी गावाकडून, आपण थोडं वागतो त्यावेळी अण्णाभाऊंच्या म्हणजे अण्णाभाऊ प्रचंड क्रांतिकारक विचारांचे होते. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर फकीरा यांचा लढा त्यांनी जवळनं बघितला होता. आणि त्यामुळं कसं हे ब्रिटिश सत्ता उलथवून लावायची, कारण ही माणसं परकी आहेत आणि आपल्या इथे येऊन अन्याय करतायत, ह्याची चीड होती अण्णाभाऊंना. त्यामुळंच अण्णाभाऊ आहेत का नाही, बालवयातच या स्वातंत्र्य संग्रामात, म्हणजे की अण्णाभाऊंच्या ह्या वाढत्या हालचाली या आमच्या अण्णाभाऊंच्या आईच्या लक्षात आलं, की अण्णाभाऊंच्या आईला बऱ्याच लोकांनी सांगितलं, दम दिला, की अण्णाच्या हालचाली काही बरोबर नाही, हे शासन जुलमाच आहे, हे अण्णाचा जीव घेईल, त्याला तुरुंगात टाकेल. या भीतीनं मग अण्णाभाऊंच्या आईनं भाऊरावांना एक पत्र लिहिलं मुंबईला. अण्णाभाऊंचे वडील मुंबईला होते. बरोबर. एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की अण्णाच्या हालचाली वाढत चालली त्या, आणि तो काय माझ्याच्यानं नमना झालाय. आणि त्यावेळी बरोबर इकडे गावाकडे प्रचंड दुष्काळ पडला होता, आणि इकडची म्हणजे इथं माणसाला अन्न खायला नव्हतं. मग भाऊरावांनी पण विचार केला की तिथं कुटुंब मारण्यापेक्षा आपण इकडे मुंबईत घेऊन येऊ, कुठंतरी आपल्याला सोबत होईल आणि 4 पैसे मिळतील आणि जगतील, हे महत्वाचं. म्हणून भाऊरावांनी अण्णाभाऊंना मुंबईला बोलवून घेतलं, आणि मग भाऊराव इकडे आले आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन हा 274 मैलांचा पायी प्रवास अण्णाभाऊंच्या कुटुंबानं चालत केला, सांगलीतून मुंबईला. वाटेगाव टू मुंबई. आणि जात असताना म्हणजे त्यांचा जो जीवनपट आहे अण्णाभाऊंचा, बऱ्यापैकी अण्णाभाऊंना ते त्या प्रवासादरम्यान ज्या गोष्टी बघायला भेटल्या, ज्या गोष्टी शिकायला भेटल्या, त्यातून पुढे अण्णाभाऊंची जीवनाचं जडणघडण चालू झालं. आता मला सांगा, मुंबईला गेल्यानंतर त्यांची शाहीर, त्यांची तिथली चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खूप गाजली. अण्णाभाऊ साठेंचे एक माझी मैना गावाकडे राहिली, जीवाची होती या कायली, ते छक्कड ज्याला म्हटलं जातं, तो छक्कड लिखाणाचा प्रकार आहे ना, तेही खूप गाजलं. आजही ते ऐकताना अंगावरती शहारे येतात. बरोबर आहे. काय शब्द आहेत ते शब्द, ते गीत कसं सुचलं, सॉरी ती छक्कड कशी सुचली त्यांना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अण्णाभाऊ साठेंच्या किती कादंबऱ्यांचं इतर भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे, जरा सांगा. पहिलं ती छक्कड कशी सुचली? एक गोष्ट सांगू का तुम्हाला, सातारी भाषा म्हटली ती रगील भाषा. बरोबर. कारण आता मी व्याख्यानासाठी विदर्भात मराठवाड्यात गेलो का नाही, एखाद्याला प्रेमानं जरी बोललं तर त्याला वाटतं यायला येऊ मला रागानेच बोलतो. ही भाषेचं जे म्हणजे, आणि ज्या भाषेतनं त्या छकडीचा जो आहे का नाही उगम झालेला, म्हणजे खरं सांगायला गेलं टू द पॉइंट मला ते सांगा. तर मुद्दा काय होता, हे संयुक्त महाराष्ट्र चळवळ 107 होता, 105 हुतात्मे झाले. आणि खरं सांगायला गेलं तर अण्णा जे 105 हुतात्मे झाले, त्या कामगार कष्टकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व म्हणजे काही इतिहासकारांनी, काही साहित्यिकांनी ते दाबलं गेलं, पण अण्णाभाऊंना कामगार नेते आपण म्हणतो, त्या याचं नेतृत्व अण्णाभाऊ करत होते. बर. आणि नेतृत्व करत असताना अण्णाभाऊंना जे ह्या गोष्टीची जी चाड होती की बाबांनो, मैना म्हणजे मुंबई. जे ज्यावेळी आता आपण कसं, आपली जर प्रियसी कुठं बाहेर असेल तर आपलं कुठं कामात मन लागतं का, पत्नी जर दूर असेल, आपण दूर असेल, तर ती मैना अण्णाभाऊंची मुंबई, आणि या महाराष्ट्रापासून ही मुंबई वेगळी होती. आणि हा विरह आहे, हा विरह अण्णाभाऊंनी त्या छकडीतून मांडलाय. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काही, ही माझी मैना, माझी मुंबई माझ्यापासून दूर चालली, त्यामुळे माझ्या या जीवाची, माझ्या या रक्ताची काहिली होती. म्हणजे ते पत्नीबद्दल नसून ते मुंबई आणि महाराष्ट्र वेगळी होती, त्याच्याबद्दल वेगळी होती. हो. बरं, मला त्याच्यातली 2 ओळी जर ऐकवता आल्या तर ऐकवा ना, त्यातल्या कोणते. ज्यावेळी हायशा नॉर्मल चालीत म्हटलं तरी चालेल. ज्यावेळी अण्णाभाऊंनी म्हणजे हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्यातलं एक
कडवू म्हणतो माझ्या फार आवडतं गाणं. हा हा. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायाची, वा. परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी दुज्यांची, धोंड कंडलीची कमाल दंडलीची, चीड बेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची, आता वळू नका कुणी पळू नका रणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होते या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या काहिली. हे जे तुम्ही आता म्हणत होता अंगावरती शहारे येत होते, कारण हा महाराष्ट्राला मुंबई महाराष्ट्राकडे राहिली ही गोष्ट सामूहिक लढा आहे. नाही, मुंबई मिळाली पण बेळगाव कारवार डांगुंबरगाव ही महत्वाची खेडीपाडी ती विभक्त झाली ना. म्हणून अण्णाभाऊ काय म्हणतायत की बिनी मारायची अजून राहिली. हा हा. ते तुमच्या लक्षात आलं का? बरोबर. ही जी गाव आहे ती मुंबई जरी महाराष्ट्राला मिळाली तरी ही जी गाव आहे ती म्हणजे बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी अजून दुज्यांची आहे. धोंड खंडलीची कमाल दंडलीची चीड बेकीची गरज एकीची. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की या महाराष्ट्राला माझी या शाहिराची विनंती आहे की आपण हा लढा असाच पुढे ठेवूया. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काही. बिनी म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही, ते लोकांना वाटतंय की वेणी म्हणतात. नाही, ते बिनी म्हणजे काय असतं की युद्धामध्ये जे पहिलं सैन्य असतं ज्याचं नेतृत्व सेनापती करत असतं तिला बिनी म्हणतात. ओके. बऱ्याच लोकांना काय वाटतं पहिल्यांदा कळालं असेल केसांमध्ये गजरा वगैरे माळतो मग त्याला वेणी आपण म्हणतो. तर ती वेणी आणि बिनी याच्यामध्ये लांब अंतर आहे. बिनी म्हणजे पहिलं सैन्य. म्हणजे युद्ध करताना ज्यावेळी सेनापती मारला जातो का नाही त्यावेळी बऱ्यापैकी 70% युद्ध म्हणजे 80% युद्ध आपण जिंकतो. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की जी बिनी आहे ती अजून मारायची राहील. क्या बात आहे, तुम्ही खूप चांगलं सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ह्या वेदनेतूनच त्या छकडची निर्मिती झाली, संघर्षातून, त्या संघर्षाच्या जाणीवेतून. अजून एखाद्या त्यातल्या 2 ओळी तुम्हाला ऐकवता आल्या तर प्रेक्षकांसाठी नॉर्मल चालेल, ऐकवा ना. माझं पाठ आहे पूर्ण, पण एखादं चांगलं कडवं कुठलं त्यात आपल्याला म्हणजे जे महाराष्ट्राला हे होणार आहे. पहा तुम्ही प्रेक्षकांवर लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मराठी फण हे वेळोवेळी जागृत होतं जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो. आणि मराठी माणूस हा लढणारा, कणखर, संघर्षासाठी सतत तयार असणार अशी त्याची प्रतिमा आहे मित्रांनो. आणि मुंबई ही महाराष्ट्राकडे राहिली ह्या गोष्टीचं इतर काही मंडळींना दुःख सुद्धा आहे. आणि पण ते त्यांना दुःख झालं असेल, पण महाराष्ट्राकडे ठेवण्यासाठी इथल्या अनेक लोकांना दुःखाच्या वेदना सहन कराव्या लागल्या. 105 जणांचा त्यात बलिदान गेलं मित्रांनो. काही लेखकांच्या मते तर 105 पेक्षा जास्त लोक त्याच्यात गेली असं माझ्या ऐकण्यात आहे. हा सगळा जो इतिहास वाचत असताना, पाहत असताना, इथं जेव्हा मी अण्णाभाऊ साठेंचे घर आहे मित्रांनो, हे बघा घर पाहताय तुम्ही, हे त्यांचं घर आहे, ते इथं राहायचंय मित्रांनो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एखादी गोष्ट मिळते ना ती अनेकांच्या सहकार्यातून मिळते, विशिष्ट व्यक्तीमुळे मिळत नाही. पण ते नेतृत्व करताना, त्यांना ती प्रेरणा देताना, लढण्याची प्रेरणा देताना ज्या काही गोष्टी असतात त्या इतिहासात नोंद केल्या जातात आणि त्या इतिहासाच्या सोनेरी पानावर लिहिल्या जातात मित्रांनो. हे नाकारता येत नाही. आपण अण्णाभाऊ साठेंच्या त्या छक्कडमधल्या काही ओळी मित्रांनो ऐकत आहोत. बघा त्यामधलं कोणतं आठवतं मित्रांनो. त्यांचे 4 ते 5 पुस्तकं सुद्धा आहेत. ते लेखक आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यावरती किंवा एकूणच सगळ्या चळवळीबद्दल ते गावोगावी जाऊन व्याख्यानं सुद्धा करत असतात. हा सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना अभ्यासू माणसं, ती जाण असणारी माणसं आली पाहिजेत. म्हणून आपण त्यांना आज या व्यासपीठावरती बोलवलं. तुम्हाला गीत सापडलं? सांग. करूया चालू करूया आपण. ज्यावेळी अण्णाभाऊ मुंबईला गेली आणि ती मुंबई कशी ही या महाराष्ट्राला सांगायचं. कारण कसं आहे, लोकांना पटवून दिल्याशिवाय पटत नाही, त्याशिवाय ते पेटत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंनी मुंबईचं वर्णन कसं केलंय बघा. या मुंबईत गर्दी बेकारांची, अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची, मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची,
शेंडीच्या दाढीची, हडसनच्या गाडीची, जॉर्जॉनच्या नायलॉनच्या तल्लम साडीची, बुटाच्या थडीची, पुस्तकांच्या जोडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदासीत भलती चोरांची, आयत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, आणि पाण्यानं भरलं की माझं वाहन मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव, निपाणी, कारवार, गोव्यासह एक भाषिक राज्याची, चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश, हे उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, वैरी करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जीवाची होते या कायली, हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहिली. आता हे जे तुम्ही ज्या पद्धतीनं याचं सादरीकरण केलं हे खरं तर अतिशय कौतुकास्पद आहे. अंगावरती शहारे येत होते मला तुम्ही जेव्हा ते म्हणत होता ना, अंगावरती शहारे. कारण आज आपण हा मोकळा श्वास घेतो ना या सगळ्या विद्वान मंडळींमुळे. त्यांनी बारीक सारीक गोष्टीचं आंदोलनामध्ये आणि ही भूमी शाबूत ठेवण्यामध्ये योगदान दिलं. म्हणून माझ्या जीवाची होती या काहिली म्हणजे नेमकं काय हो? काहिली म्हणजे काय असते सर, की एखादा प्रेमी ज्यावेळी विरहात जातो, प्रेमिका त्याला सोडून जाते. आता आपल्याला हेच उदाहरणं दिली पाहिजे बरोबर समजण्यासाठी, लोकांना ते समजणार नाही. तर ते विरहात गेल्यानंतर त्याचं जो वागणं असतंय, बोलणं, म्हणजे त्याच्या होण्याची जी मनाची जी अस्वस्थता, वेदना त्यालाच काहिली. ओके. आता मला ही सातारी भाषा. मला वाटतं वाळवा जो आहे तो सांगली आणि सातारच्या बाउंड्रीवर आहे. बाउंड्री बरोबर. पण तुमचं डॉक्युमेंटच्या दृष्टीने सगळं सांगलीला. पूर्वीच्या काळी म्हणजे अण्णाभाऊंचं सगळं डॉक्युमेंट हे साताऱ्यालाच लागतं. त्यामुळं सगळे हे सातारे, म्हणजे अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्यात वाटेगाव जरी उल्लेख आला तर ते सातारा. कारण त्यावेळी हे सगळं मोठं संस्थान होतं ना, संस्थान होतं. नंतर ते वेगळं झालं. सांगलीला पण पटवर्धन संस्थान. बरोबर. एनिवे तो मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की अण्णाभाऊ साठेंचं फकीरा कादंबरी असेल किंवा इतर काही कादंबरी असतील त्याचं रशियन भाषेमध्ये भाषांतर झालं किंवा रशियाला जाण्याचा किस्सा आहे त्यांचा विमानातला. मगाशी आपण जो मुलाखत पूर्व चर्चेत आला तो सांगा ना. कसं झालं, अण्णाभाऊंची चित्रा आणि सुलतान ही एक कथा आहे. बर. आणि चित्रा ही कादंबरी. ते सर अण्णाभाऊ काय आहे ते त्या लोकांनी जाणलं. ते कसं जाणलं माहित आहे का? बरोबर. की ज्यावेळी ती चित्रा आणि सुलतान ही कादंबरी रशियन भाषेत भाषांतर होऊन रशियामध्ये प्रकाशित झाली, त्यावेळी त्या रशियातल्या लोकांना अरे हा आपला माणूस आहे. अण्णाभाऊ रशियन लोकांना एवढे भावले की ज्या पद्धतीनं रशियानं मॅक्झिम गॉर्कीला डोक्यावर घेतलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंना डोक्यावरती घेतलं. आणि अण्णाभाऊंना ते आपला मॅक्झिम गॉर्कीच मानू लागले. कॉमन धागा काहीतरी असेल ना की बाबा अण्णाभाऊ साठे ना ते प्रिय वाटले, म्हणजे अण्णाभाऊ साठे त्यांना प्रिय वाटले. त्याचा एक धागा काय होता? कॉमन धागा म्हणजे काय माहितीये का? कारण रशिया ही जी कंट्री ती सोव्हिएत कंट्री. ते तुम्ही मॅक्झिम गॉर्की यांचं आई हे पुस्तक जर वाचलं असेल, हो बरोबर, तर तुमच्या लक्षात येईल अण्णाभाऊ हे पहिले साहित्यिक होते, पहिले असे लेखक होते की ज्यांनी आपल्या साहित्यातून, आता बऱ्यापैकी आपल्याला जर एखादा चित्रपट करायचा झाला तर आपण कसा करतोय, हिरो असा असला पाहिजे, हिरोईन कशी असली पाहिजे, गडगंज घराणीतली असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देत अण्णाभाऊ हे पहिले आणि एकमेव असे साहित्यिक आहेत की जी व्यक्ती म्हणजे जी महिला देह विक्री करते त्या महिलेला अण्णाभाऊंनी कथेची नायिका केली. ओके. म्हणजे चित्रा हे जे पात्र आहे ते कुठंतरी इथल्या समाज व्यवस्थेनं तिला, म्हणजे चित्रासारख्या एखाद्या स्त्रीला, ती चांगली स्त्री, तिची बहीण एक रत्ना म्हणून, त्या बहिणींना कशा पद्धतीनं फसवून हे करून त्यांना ते वेश्येच्या दावणीला बांधलं, त्यातून ती बाहेर जाऊन सन्मानानं जगणारी चित्रा, त्याचं रेखाटन अण्णाभाऊंनी केलं. आणि ते ज्यावेळी रशियन लोकांनी वाचले त्यावेळी त्यांना ते मॅक्झिम गोर्की आणि अण्णाभाऊ याच्यात काहीच फरक वाटला. कॉमन धागा. बरोबर. आता मला सांग. हा बोला. आणि अण्णाभाऊंनी मुळात म्हणजे एक सांगायचं झालं तर अण्णाभाऊ मॅक्झिम गोर्कींना फार मानायचे. बर. त्यांच्याबद्दल जरा सांगा. मॅक्झिम गोर्की म्हणजे रशियातला असा साहित्यिक ज्याच्यावरती त्यावेळी म्हणजे झारशाहीने
मॅक्झिम गोरकीला कैदच करून टाकलं होतं. बर बर. त्या मॅक्झिम गोरकीला कुठं पुढे येऊनच दिलं नाही. हा हा. ज्यावेळी लेनिनची सत्ता आली त्यावेळी मात्र मॅक्झिम गोरकी सारखा एक विद्रोही, एक क्रांतिकारकाची लेखणी या जगासमोर येऊ लागली. आणि त्यातनं एक जसं अण्णाभाऊंची फकीरा नावाची कादंबरी जगात अजरामर झाली, तशीच मॅक्झिम गोरकींची आई ही कादंबरी ही जगातील सर्वात बेस्ट सेलर कादंबरी. क्या बात आहे. मला एक तुम्ही वाचली का नाही, अक्षरशः अंगावर काटा येतून. चळवळ काय असते, लढा काय असतो हे त्यातून आपल्याला बघायला कळून येतं. दुसरी गोष्ट मला नमूद करायची आहे, आपण अनेकदा म्हणत असतो आत्ताची तरुण मुलं वाचत नाहीयेत, आत्ताची पिढी वाचनापासून, या साहित्यापासून, चळवळीपासून लांब जाते, चंगळवादी जीवन जगते. पण मित्रांनो, सूरज ही याच पिढीतला युवक आहे की ज्यांचं वाचन चांगलं आहे, लिखाणही चांगलं. किती पुस्तक लिहिली सर तुम्ही? माझी 5 पुस्तकं. त्यांची 5 पुस्तकं आहेत. नावं सांगताय? सांगतो की. आसोडाचा घाव हा एक कथा संग्रह आहे. त्याच्यानंतर गुलामगिरीच्या टांगत्या तलवारी कविता संग्रह आहे. चल माणूस होऊया हा एक कविता संग्रह आहे. रक्त म्हणून एक कादंबरी आहे. आणि जगबदल घालून निघाव असं एक हे पुस्तक एक आहे. म्हणजे अण्णाभाऊंचे ते ह्याच्यावरच. म्हणजे 5 पुस्तक लिहिलेत मित्रांनो. तुमचं आता वय किती आहे सर? माझं वय आता 25 आहे. मग हे लक्षात घ्या, 25 वर्षापर्यंत लक्षात घ्या, अर्थार्जन हा वेगळ्या गोष्टीचा भाग असू शकतो, तुम्ही तुमच्या क्षेत्रात करतही असाल, पण साहित्याची आवड आत्ताच्या पिढीवर सतत टीका केली जाते, वाचन करत नाही वगैरे, पण ह्याच पिढीत येत ना, हे आपण कौतुकाने डोक्यावर घेण्यासारखी बाब आहे. आपण मूळ विषयाकडे येऊ. मला सांगा, अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियात गेले त्या विमानाच्या दरम्यान काहीतरी किस्सा आहे, तो काहीतरी खासदार होते आणि ते म्हणाले की हा, जरा सांगा ना ते मला. अण्णाभाऊंचं ज्यावेळी रशियाला जायचं ठरलं त्यावेळी भारत सरकारनं अण्णाभाऊंच्या सोबत एक दुभाषी दिला होता. बर. आणि सगळी जी लोक होती, त्या काळी विमानानं जाणारे लोक कसे असणार, एकदम स्टँडर्ड सूट बूट वगैरे. आणि त्यावेळी अण्णाभाऊ हे पूर्ण म्हणजे महाराष्ट्र ही माझी मायभूमी, त्यातलं जो प्रत्येक तिथला जो संस्कार आहे, तिथली जी परंपरा आहे, वगैरे जी पिढी आहे, म्हणजे त्या सर्व गोष्टीला म्हणजे माझं अनुकरण इतरांनी करावं, मी दुसऱ्याचं अनुकरण करणार. त्यावेळी अण्णाभाऊंनी धोतर आणि आपलं वर लेंगा शर्ट घातला, नेहरू शर्ट म्हणून, तर तो शर्ट परिधान केला होता. आणि जात असताना विमानात बऱ्याच लोकांनी अण्णाभाऊंवर टिप्पणी केली. अण्णाभाऊंना हसायला लागले, वेड्यात काढायला लागले लोक. अरे कसला माणूस आहे, विमानात बसला, ह्याची ती पात्रता आहे का, बघा कसा बघा, त्याचे कपडे बघा, हे बघा. पण ज्यावेळी रशियाच्या त्या एअरपोर्ट वरती अण्णाभाऊंचं विमान ज्यावेळी लँड झालं त्यावेळी अण्णाभाऊंना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं लोक तिथं आली होती. ती हा किस्सा. आणि पहिल्यांदा सुरुवातीला लोकांना काय वाटलं की अण्णाभाऊंचा जो दुभाषी होता, तर लोकांना वाटलं की तेच अण्णाभाऊ आहे. म्हणून त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. तिथे एक रशियन महिला पत्रकार होती आणि तिनं अण्णाभाऊंना एका संमेलनात, ती मुंबईला आले असताना तिनं बघितलं होतं अण्णाभाऊंची, तिची भेट झाली. तिनं खुलासा केला की आपण ज्या अण्णाभाऊंची प्रतीक्षा करतोय त्या अण्णाभाऊसाठी हे आहे, ट्रान्सलेटर नव्हे. मग त्यावेळी ती जी रशियन लोकांच्या अण्णाभाऊंच्या जवळची गर्दी, त्यांचा आवाका पाहिल्यानंतर जी अण्णाभाऊंची माप काढणारी जी मंडळ होती, त्यात एक मद्रासचा एक खासदार होता, तर त्याला अक्षरशः आपली लाज वाटायला लागली की अरे आपण खासदार, हा साधा माणूस ज्याला आपण येड समजत होतो, त्या माणसाची रशियात एवढी क्रेज आहे, रशियानं ह्याला डोक्यावरती घेतलं ते असं. आणि त्याच्यानंतर मग अण्णाभाऊ लेनिनग्राडला गेले. लेनिनग्राडला गेल्यावरती रशियाच्या प्रधानमंत्र्यांनी अण्णाभाऊंना 1 दिवसासाठी, अण्णाभाऊंचा तो पोशाख बघून अण्णाभाऊंना 1 दिवसासाठी, अण्णाभाऊ तुम्ही आमच्यासाठी, आमच्या विनंतीला मान म्हणून आमच्यासाठी 1 दिवस तुम्ही सुटबूट परिधान करा, अशी विनंती केली होती. त्यावर अण्णाभाऊंनी सांगितलं की ही माझ्या महाराष्ट्राची, माझ्या देशाची ही परंपरा आहे, हेच वस्त्र माझ्या आज्यानं पंजानं आणि माझ्या सर्व हेनं घातली आणि तीच मी घातली, यात काही वेगळं पण आहे असं मला वाटत नाही. तरी त्या म्हणजे एखाद्या राष्ट्राचा प्रधानमंत्री, त्या राष्ट्राचा जर प्रधानमंत्री जर अण्णाभाऊंना विनंती करत असेल की अण्णाभाऊ तुम्ही सूटबूट परिधान करा, तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. ही आपल्या लोकांना आज कळणं, आपल्या देशातील लोकांना कळणं फार महत्वाचं आहे. कारण पण ते घातलं का त्याने त्यावेळी? घातलं, विनंतीला मान दिला अण्णाभाऊ.
ओके, विनंतीला मान देणं खूप महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला गेले होते. दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाबद्दल गावात इथे कसं वातावरण असतं, किती जणांना माहिती आहे, काय परिस्थिती आहे? कसं असतंय माहितीये, आमचं गाव तसं बऱ्यापैकी चांगलं गाव. बर. म्हणजे या गावात अण्णाभाऊंचा जो जिवलग मित्र होता या गावातला, तो जैन समाजाचा होता, भोपाल जंगलेगुरू. बर. असं जातीवादाला इथं कुठेही थारा नाही. पण कसं आहे माहितीये का, हे आपण सत्य बोलतो. मी कुठल्या संघटनेचा, कुठल्या पक्षाचा, कुठला पदाधिकारी नाही, कार्यकर्ता नाही. जे आपलं जे काय चळवळ असेल ते सत्य, बरोबर. आपण खरं बोलायचं, खरं. आणि लोकांना हे पटत नाही, पहिली गोष्ट, कारण खरं बोलणारा माणूस खटकतो. की अण्णाभाऊंच्यासाठी थोडासा पैसा खर्च करून त्यांनी फक्त एक निधी दिला अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी, की 25 कोटी रुपयाचा, की आम्ही गावात स्मारक बांधतो. त्या स्मारकासाठी जी लागणारी जागा आहे ती आपण शासनानं म्हणजे त्या शेतकऱ्यांवर अन्याय न होता ती मिळवून द्यावी, असं तुमचं मागणी मत आहे.